सोमवारी परप्रांतीय ऊस तोडणी मजुरांच्या टोळीतील दोघे बाजार करण्यासाठी कसबा तारळे इथे गेले होते। बाजार करून परत करंजफेन इथल्या त्यांच्या वस्तीच्या ठिकाणी रात्री 9च्या दरम्यान येत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं एक जण बुडाला होता। मंगळवारी दिवसभर राधानगरी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी शोधण्याचा प्रयत्न केला, पण भोगावती नदीपात्रात राधानगरी धरणासह दूधगंगा गैबी बोगद्यातून पाण्याची आवक सुरू असल्यानं मृतदेहाचा शोधकार्य जे आहे ते अपयशी ठरल्याने कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले। बुधवारी सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आलेलं शोधकार्य दुपारी 12 वाजेपर्यंत चाललं होतं। अखेर रेस्क्यू टीमच्या गळाला मृतदेह लागला। राधे पटेल असं त्याचं नाव असून त्याचा मृतदेह शववाहिनीतून नामापूर मध्ये मध्य प्रदेश इथे घेऊन जाण्यात आलाय, त्याच्या मूळ गावी। 15,000ची लाच घेताना नेरळ मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ते अडकलेत। संदीप भंडारे असं या मंडळ अधिकाऱ्याचं नाव असून तो डोंबिवली येथील राहणार आहे। तक्रारदार यांची जागेची नोंद करून घेण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी 15,000च्या लाचेची मागणी केली होती। अखेर लाचलुचपत विभागाने त्यांना पकडलंय। तर त्यांना आज लाच घेताना मंडळ अधिकारी भंडारे नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ते अडकलेत। तर तक्रारदार यांची नेरळ परिसराजवळील मौजे जिथे या गावातील सर्वे नंबर 9117, 9118, 91-1 आणि 9116 जागेची खरेदी खतानुसार 7/12ला सदरी नोंद करण्यासाठी नेरळ तलाठी कार्यालयाकडे प्रकरण हे दाखल करण्यात आलं होतं। तर तलाठी सजा नेरळ यांची फेरफार दप्तरी संदर जमीन मिळतीच्या खरेदी खतानुसार नोंद करा त्यांचं काम करून अंतिम नोंद मंजुरीकरिता वरिष्ठ अधिकारी म्हणून नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांच्याकडे वर्ग केली होती। परंतु सदर जमीन ही मिळकती फेरफार दप्तरी अंतिम नोंद करण्यासाठी नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांनी तक्रारदार यांच्याकडे एकूण 3 नोंदणीचे प्रत्येकी 15,000 रुपये प्रमाणे एकूण 45,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तर गेले 6 महिन्यांपासून जमीन मिळकतीच्या नोंदीचे काम प्रलंबित असल्याने आणि मंडळ अधिकारी संदीप भंडारे हे पैशाची मागणी करत असल्याने नाईलाजास्तव तक्रारदार यांनी सदर प्रकरणी लाचलुचपत विभाग नवी मुंबई विभागाकडे तक्रार केली।